आजचा दिवस संपूर्ण शहरासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. जनसामान्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय माजी आमदार कैलासशेठ गोरंट्याल साहेब यांचा आज वाढदिवस. मात्र या वाढदिवसाचा जल्लोष केवळ फटाक्यांच्या आवाजात साजरा न करता तो गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हास्यात साजरा करण्याचा एक स्तुत्य उपक्रम आज राबवण्यात आला. मार्गदर्शक माजी नगरसेवक विजय पवार, लोकप्रिय समाजसेवक नईम वस्ताद आणि समाजसेवक राहुल पवार यांच्या पुढाकाराने आज सेवेचा हा महायज्ञ पार पडला. पहिली बातमी. कन्या शाळेत शालेय साहित्य वाटप. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या उक्तीला सार्थ ठरवत शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी आज एक पाऊल उचलण्यात आले. माजी नगरसेवक विजय पवार आणि नईम वस्ताद यांच्या पुढाकाराने कन्यापाठ शाळेतील गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या चिमुकल्यांच्या हातात जेव्हा वह्या पुस्तके पडली तेव्हा त्यांच्या डोळ्यात उमटलेली आनंदाची छटा हीच खऱ्या अर्थाने साहेबांना दिलेली सर्वात मोठी शुभेच्छा ठरली आहे. दुसरी बातमी. महिला व बाल रुग्णालयात फळ आणि ब्लँकेट वाटप. सामाजिक बांधिलकीची ही परंपरा पुढे नेत हा सेवाभावी मोर्चा वळला तो महिला व बाल रुग्णालयाकडे. वाढदिवसाचा आनंद रुग्णांच्या दुःखात सहभागी होऊन हलका करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. विजय पवार, नईम वस्ताद आणि राहुल पवार यांच्या हस्ते रुग्णालयातील माता आणि बालकांना पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले. तसेच लहान बाळांसाठी उबदार बेबी ब्लँकेट्सही वाटप करण्यात आले. सेवा परमो धर्मः या मंत्राचे जिवंत उदाहरण जणू या उपक्रमातून पाहायला मिळाले. थोडक्यात सांगायचे तर हा संपूर्ण सामाजिक सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक विजय पवार, समाजसेवक नईम वस्ताद आणि राहुल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. साहेबांवरील प्रेम आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यांतूनच हा सुंदर कार्यक्रम साकार झाला आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात घर करणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवस अशाच प्रकारे लोकसेवेने साजरा करून एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवण्यात आला आहे. एप्रिलला माझा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी फार प्रोग्राम आहे. आज एक दिवस अगोदर आमचे मित्र विजय पवार, नईम वस्ताद, राहुल पवार या लोकांनी आज शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि रुग्णालयात ब्लँकेट आणि फल आणि फ्रूटचा वाटप जास्त केलं आणि एक चांगल्या प्रकारचं काम इथं झालेलं आहे. 100 रुग्णाला आज त्याने शाल म्हणजे नवीन नवजात शिशू असतं त्याला शाल आणि फल फ्रूट देण्याचं काम त्याने केलेलं आहे. मी मनापासून तिघांचा आभार.